नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलीस स्टेशनला आज जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची महत्त्वाची भेट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला गेला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले, नांदेड पोलीस कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे सक्षम आहेत. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून निवडणुकीचा उत्सव शांततेत साजरा करावा, असे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले. तरुणांनी गुन्हेगारीकडे वळण्याऐवजी लोकशाही बळकट करावी, अशी प्रेरणादायी सूचना अविनाश कुमार नांदेड पोलीस अधीक्षक यांच्याकडून देण्यात आली. कोणीही कायदा हातात घेऊ नये. पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून सज्ज आहेत. शांतता, शिस्त आणि बंधुत्व राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. कंधार भेटीदरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांशी बैठकीद्वारे आवश्यक सूचना देण्यात आल्या. नांदेड पोलीस सज्ज, निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी. पाहूया स्टार भारत न्यूज 1शी बोलताना नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार काय म्हणाले. शुभेच्छा मॅडम. असंच चांगला काम करा. इथे शिफ्ट झाला की सिटी मधून येणं जाणार. कंधार शहराला आणि कंधार पोलीस स्टेशनला आपण आणि आयजी साहेबांनी भेट दिली. काय प्रयोजन होतं महाराष्ट्राला समजू द्या. हा एक रेग्युलर आमचे व्हिजिट असतो, इन्स्पेक्शन असतो, यामध्ये की माननीय आयजी साहेब आणि मी सुद्धा आज इथे येऊन आमचे क्राईमचे स्टेटस काय आहे, पेंडन्सीची स्टेटस काय आहे, तसेच आगामी जे इलेक्शन्स राहणार, लोकल इलेक्शन, त्याबद्दल सुद्धा आमची काय प्रिपेअर्डनेस आणि कसा राहणार हाबद्दल आयजी साहेबांनी मार्गदर्शन आणि इन्स्पेक्शन केलेलं आहे. तसेच जे एक आमची ऐतिहासिक फोर्ट आहे इथे कंधारमध्ये, फोर्ट पण मी व्हिजिट केलो आणि त्यांची साईज, डेप्थ आणि कल्चर, हिस्ट्री याबद्दल सुद्धा जे लोकल लोक होता त्यांच्यासोबत आमची डिस्कशन झाली. तो हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिजिट होता, ज्यामध्ये की आपण फिजिकली जाऊन एक इन्स्पेक्शन करणे, तसेच पोलीस स्टेशनची काय आमची कामगिरी आहे किंवा कामकाज कसा चाललेला आहे त्याबद्दल एक रेग्युलर इंटरॅक्शन व्हिजिट, काही स्पेशल प्रयोजन नाही, एक रेग्युलर आमची आज इथे व्हिजिट होती. आणि हा व्हिजिटमध्ये आम्ही काही लोकल लोक तसेच जे पत्रकार आमची मंडळी आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे, ज्यामध्ये की राजरत्न गायकवाड साहेब, रमेश सिंग ठाकूर साहेब, ज्ञानेश्वर कागणेजी आणि त्यांची न्यूज चॅनल स्टार भारत न्यूज असो, मनियार वार्ता आणि सह्याद्री न्यूज लाईव्ह यांच्याबद्दल सुद्धा एक सकारात्मक डिस्कशन झालेली आहे. आणि आय विश देम ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा त्यांची चॅनल बद्दल, त्यांचे व्ह्युअर्स बद्दल. आणि मी आशा बाळगतो की असेच एक सकारात्मक पत्रकारिता करून कंधार आणि नांदेड यामध्ये जे लॉ अँड ऑर्डर असो, क्राईम असो किंवा सामाजिक समरसता, यावर आम्ही दोन्ही मिळून काम करणार. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आचारसंहिता लागलेलीच आहे जवळपास. तर शहरी भागामध्ये म्हणजे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दल नांदेड जिल्ह्याची अपडेट काय आहे आणि आपल्याकडे कशा पद्धतीने बघताय तुम्ही आता या कार्यक्रमात? ते जे आगामी इलेक्शन असतो हा एक आमच्यासाठी चॅलेंज पण असतो, पण एक लर्निंग अपॉर्च्युनिटी सुद्धा आमची स्टाफ आणि ऑफिसर्ससाठी आहे की कसा आम्ही लोकांसोबत ग्राउंडवर जाऊन हा पूर्ण इलेक्शनचे नियोजन करणार. हा एक मोठा नियोजन असतो. आमची बाहेरून सुद्धा फोर्स येईल इलेक्शनची दिवशी, काउंटिंगची दिवशी आणि काही VIP व्हिजिट्स जर झाला त्यामध्ये सुद्धा फर्स्ट आम्ही बंदोबस्त नियोजन करतो, प्री इव्हेंट, इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंट तिन्ही फेजमध्ये. तसेच आमची एक मोठी इनिशिएटिव्ह असतो प्रतिबंधक कारवाई करण्याची, म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच जे काही नॉन डिस्टर्बिंग एलिमेंट आहे, क्रिमिनल एलिमेंट आहे, कम्युनल एलिमेंट आहे, सर्ववर स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई करतो. त्यांची नांदेड जिल्हा पोलीसनं 2+ स्कीम अंतर्गत सर्व ज्यांच्यावर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांची आम्ही एक यादी, एक डेटाबेस बनवलेला आहे, त्याचप्रमाणे आम्ही प्रतिबंधक कारवाई करतो. दुसरा जे एक ऍस्पेक्ट आहे, आम्ही एक ऑपरेशन बीट कनेक्ट चालवतो. बीट कनेक्ट म्हणजे प्रत्येक गाव पातळीवर बीटवर आमचे ऑफिसर्स, कर्मचारी जाऊन कनेक्ट करणार, तिथे मोहल्ला कमिटीची मीटिंग घेणार. जसे फॉर एक्झाम्पल कंधारमध्ये 10 प्रभाग आहे, 10 प्रभागमध्ये कॉलनीजमध्ये आमचे ऑफिसर्स
मोहल्ला कमिटीची मीटिंग घेणार, त्यांचे शांतता कमिटी सोबत बसणार, जे आमचे कॅन्डिडेट्स आहे आजी माजी संभाव्य सर्व सोबत बसून कसा शांततापूर्वक करायचे आहे, तो जास्त जास्त पब्लिक आउटरीच, प्रतिबंधक कारवाई करणे, तसेच चांगला बंदोबस्त ठेवणे, हा तिन्ही जे डिफरंट ऍस्पेक्ट्स आहेत त्याच्यावर आमचे नांदेड पोलीस काम करणार. तसेच दुसरी जे एजन्सीज आहेत जसे कलेक्टर ऑफिस असो नगरपालिका असो त्यांच्यासोबत समन्वय साधून कसा जास्त जास्त चांगला एक माहोल करून आपण इलेक्शन घेणार त्याबद्दल आम्ही आमची तजवीज ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करणार. अविनाश कुमार नांदेड पोलीस अधीक्षक हे नाव ऐकलं किंवा वाचलं तरी भल्या भल्यांची इथं भांबेरी उडते आणि विशेषतः समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्याची तर गळचेपीच होते. तर निवडणुकीमध्ये जर असा काही प्रकार करण्याच्या माध्यमात किंवा तशा प्रयत्नात जर कोणी असेल तर एक पोलीस अधीक्षक किंवा या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून संबंधित आपल्या पोलीस स्थानकांना किंवा इन्चार्जना आपण काय आदेशित करणार किंवा सूचना काय करणार? मी सांगतो की जे हा इलेक्शन आहे स्पेशली लोकल इलेक्शन हा डेमोक्रेसीचा एक फेस्टिवल आहे. हा पर्व आणि त्योहार आहे लोकशाहीचा ज्यामध्ये जास्त जास्त लोक पार्टिसिपेट केला पाहिजे आणि स्पेशली जे आमची तरुण मंडळी आहे हा मागच्या 7-8 वर्षामध्ये लोकल इलेक्शन झाला नाही. तो हा एक खूप संधी आहे, खूप चांगली संधी की आमचे तरुण मंडळी आमचे युथ इलेक्शनचे लोकशाहीमध्ये पार्टिसिपेट करणार. पण त्याचबरोबर ऍज अ पोलीस ऑफिसर अँड ऍज अ युथ मी सुद्धा सजेस्ट करणार की एकदम कायदाचे जे चौकटी आहे कायदाचे फ्रेमवर्क आहे त्यामध्येच काम करायला पाहिजे. जर आत्ताच आम्ही डिस्कशन करत होतो एकही केस झाला त्यांचे फार वाईट परिणाम असतो. छोटा पण केस आहे डीजेचा केस असो साऊंड पोल्युशनचा केस असो मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा केस असो किंवा काही क्राईम असो तर त्याचे तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन भेटणार नाही. तुमचे सरकारी जॉब असो किंवा प्रायव्हेट जॉब असो खूप अवघड होतो. त्यामध्ये तुमच्या पुढच्या काही वर्ष कोर्ट कचेरी आणि पोलीसची चक्करमध्ये जाणार. तर हा सोपी गोष्टी नाही. आम्ही कोणीही आमची फॅमिली मेंबर असो किंवा आमचे मित्र असो किंवा आमचे नांदेडकर सर्वांना मी सजेस्ट करतो की केसेस सोपी गोष्टी नाही. सध्या सर्व ऑनलाईन दिसतो तुमची क्राईम रेकॉर्ड. म्हणून तुमचे जे कॅम्पेनिंग राहणार किंवा इलेक्शन डे वोटिंग राहणार किंवा काउंटिंग डे तुम्ही कायदा जे गाईडलाईन्स आहे एमसीसीचे आणि कायदा जे आयपीसी सीआरपीसी बीएनएस आहे त्या कायदाचे आतमध्ये राहून आम्हाला सर्व नियोजन करायचे आहे. समन्वय साधून पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट समन्वय साधून करा काम. आणि जर काही प्रॉब्लेम झाला पोलीस डिपार्टमेंट प्रिपेअर्ड आहे सक्षम आहे की त्यांच्यावर आपण लगेच स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल कारवाई करणार. शहरामध्ये शांतता खूप अबाधित असते प्रत्येक शहरामध्ये. पण बाहेरची लोक येऊन प्रचारामध्ये असतील किंवा प्रचार करण्याच्या समर्थनात येत असतील अशा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक शहरामध्ये येतात आणि वातावरण भंग करण्याची शक्यता असते. अशा वेळेस आपल्याकडे काय करता येईल त्याच्यावर काय उपाययोजना असते? त्यासाठी मी सांगितलं 2+ स्कीम असतो ज्यामध्ये की आम्ही सर्व नॉन डिस्टर्बिंग एलिमेंट जे आहे ज्यांना आम्ही ओळखतो ज्यांचे रेकॉर्ड आहे त्यांच्यावर आतापासूनच आम्ही कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यामध्ये त्यांच्यावर सुटेबल प्रतिबंधक कारवाई बॉन्ड घेणे हा सर्व चालू आहे. काही जवळपास 100 पेक्षा जास्त आरोपी नांदेड मधून आता हद्दपार झालेला आहे. जवळपास 26 आरोपीला एनपीडीए मध्ये आम्ही पाठवलेला आहोत. तो हा नांदेडसाठी रेकॉर्ड कारवाई आहे. मागच्या 1 वर्षमध्ये जे आम्ही केलेला आहे हद्दपार असो एनपीडीए असो टोळीच्या हद्दपार 5 मकोकाची कारवाई मोकाजी जी आम्ही म्हणतो हा कारवाई नांदेडमध्ये सध्या झालेली आहे मागच्या 6 महिन्यामध्ये. तो स्ट्रॉंग कारवाई आम्ही क्रिमिनल्स बद्दल करत आहोत. पण जे चांगले लोक आहेत त्यांच्यासोबत समन्वय ठेवणे त्यांच्यासोबत एक कोऑर्डिनेशन करून काम करणे हा पण चालू आहे आणि त्यासाठी मी तसेच सूचना आमचे पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशनला सुद्धा देतो. तर जे बाहेरचे डिस्टर्बिंग एलिमेंट्स आहेत त्यांना पोलीस सोडणार नाही. पण जे लोकल चांगले लोक आहे हा सर्व पोलीसचा सोबत आणि पोलीसचा समन्वय मध्ये असला पाहिजे तेच फक्त अपेक्षित आहे. बाकी जे बदमाश लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस सक्षम आहे तयार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणारच. सर नवतरुणांचा विषय जर घेतला तर नवतरुण उत्साही होऊन भूतवर गोंधळ घालणे भूत ताब्यात घेणे अशा प्रकार करतात. अशा नवतरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? तुम्ही ऑलरेडी सांगितलं की ती एक पर्व आहे. तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या. त्यामध्ये तुमची जी भूमिका आहे ते बॅलेटवर आणि ईव्हीएम वर आला पाहिजे.
फील्डवर जाऊन किंवा चौकवर जाऊन भांडणमध्ये तुमची वोटिंग प्रिफरन्स येणार नाही. तुमची करिअर उद्ध्वस्त होऊ शकतो, आयुष्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. तो आम्ही रिक्वेस्ट करणार, गुजारिश करणार आणि एक आव्हान पण करणार की आपण कायद्यामध्ये पूर्ण हा इलेक्शन प्रोसेस, जिल्हा परिषदच्या इलेक्शन असो, नगरपालिकाच्या, नगर परिषदच्या, पूर्ण एक फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी जे म्हणतो, की आपण एक लोकशाही त्याच पद्धतीवर सकारात्मक भूमिका घेऊन करू. कोणीही तुम्हाला प्रोव्होक करणार की असा करा, मी तुमची पाठीमागे आहे, काही केस होऊ देणार नाही, असा सध्या होत नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे. तुमची मारहाण, तुमची भांडण सोशल मीडियावर येतो, लोकल मीडियामध्ये येतो, लगेच तुमच्यावर कारवाई होणार. त्यामध्ये कोणीही तुम्हाला मदत करण्यासाठी येणार नाही. शेवटी तुमची आई वडील, तुमची फॅमिली, त्यांच्यावर हा सर्व कोर्ट केसेसचा बर्डन जातो. फायनान्शियल बर्डन सुद्धा केसेसमध्ये तुम्हाला वकीलला पैसे द्यावे लागतो. इकडे तिकडे खर्च होणार. प्रतिबंधक कारवाईसाठी मी तुम्हाला उचलणार. पण हा सर्व करण्याची काही गरज नाही. पोलीस तुमच्या सोबत आहे. आमचे सर्व ऑफिसर कर्मचारी तुमच्या सोबत समन्वय साधून काम करणार. सकारात्मक भूमिका ठेवा. चांगल्या प्रकारे आपण इलेक्शन कंधारमध्ये आणि पूर्ण नांदेडमध्ये करू. ठीक आहे. थँक्यू.